नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण सांबार मसाला कसा करायचा ते बघणार आहोत। हा मसाला घरातल्याच साहित्यापासून बनणारा आणि पटकन होणारा आहे। तर त्याचा आता आपण साहित्य आणि कृती बघूया। या वाटीच्या मापाने घेतलं तर अर्धी वाटी धने आहेत हे, आणि स्टँडर्ड कप प्रमाणे 1/2 कप आहे, हा इतका भरलाय, 40 ग्रॅम आहे ते। नंतर 2 टेबलस्पून जिरा आहे, 1 टीस्पून चण्याची डाळ आहे, 1 टीस्पून उडदाची डाळ आहे, 25 कडुलिंबाची पानं आहेत। नंतर हे 20 मेथीचे दाणे आहेत, 12 मिरे आहेत, 7 सुक्या लाल मिरच्या आहेत, हळद आहे पाव टीस्पून आणि हिंग अर्धा टीस्पून आहे। आणि तेल लागेल आपल्याला थोडं। ही कढई गरम केली आहे मी, आणि त्याच्यात अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला, अगदी थोडं। आणि या सगळ्या वस्तू एक एक करून भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला। धने घालते, खमंग भाजायचे, छान वास येतो धन्याचा, तोपर्यंत भाजून घेते। मध्यम गॅस ठेवू शकतो आपण, फक्त हलवायचं आहे सारखं। भाजून घेते। झाले धने भाजून, छान खमंग, काढून घेते। आणि आता जिरं घ्यायचं आहे आपल्याला। पुन्हा थोडंसं तेल घालते, तेलामुळे ना एक खमंग चव येणार आहे आपल्या मसाल्याला। जिरं घालते, जिरं पण छान भाजून घ्यायचं आहे। झालंय जिरं भाजून, काढून घेते। अगदी थोडंसं तेल घालते, हे दरवेळी घालायचं आहे आपल्याला तेल, त्यामुळे छान होईल मसाला। आता चण्याची डाळ आणि उडदाची डाळ एकत्रच घेऊ भाजून। झाल्यात बघा दोन्ही डाळी भाजून खमंग, काढून घेते। आता मेथी दाणे आणि मिरं असं एकत्र भाजून घेऊ, होईल ते पटकन भाजून। झालंय भाजून, काढून घेऊ। थोडंसं तेल घातलंय परत, आणि ही कडुलिंबाची पानं घेऊ भाजून। खूप छान वास येतो याचा मसाल्याला। झाली आहेत भाजून ही पानं, आता व्यवस्थित काढून घेते। थोडंसं तेल घातलंय पुन्हा, आणि या सुक्या लाल मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या, व्यवस्थित भाजायच्या, कुरकुरीत झाल्या पाहिजेत त्या, म्हणजे नीट दळल्या जातील त्या। थोड्या कोरड्या घ्यायच्या सुरुवातीला मिरच्या घेताना, दमट नको, म्हणजे त्या लवकर भाजल्या जातील नीट। झाल्या ती आता खमंग भाजून, काढून घेते। आणि हे हळद आणि हिंग भाजायचं नाही आपल्याला, नुसतंच घालायचं आहे त्याच्यावर। कच्च्या हळदीची आणि कच्च्या हिंगाची मस्त चव लागते याला। आता हे नीट मिसळून घ्यायचं आहे। कोमटसर झालंच आहे ते, आता गार नाही करायचं आहे आपल्याला, आणि मिक्सरवर बारीक दळून घ्यायचं आहे। हा असा बारीक वाटून झालाय आपला सांबार मसाला। बारीक करून घ्यायचा व्यवस्थित, आणि चाळायची जरुरी नाही याला, आपण हा असाच वापरू शकतो। हा 4-5 वेळा तरी आपल्याला वापरता येईल, सांबार करता येईल 4 वेळा। हा आता गार झाला की एखाद्या घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आपल्याला, टिकतो तो। असा हा मस्त सांबार मसाला तयार झालाय आपला। आहे की नाही सोपा करायला? आणि हा सांबार करताना कसा वापरायचा ते पण मी तुम्हाला दाखवीन। सांबारचा व्हिडिओ करीन ना, तेव्हा ते मी तुम्हाला सांगेन, तेव्हा तुम्ही नक्की करून बघा। आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।